नमस्कार, आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण संख्या या घटकावर भर देत आहोत आणि इयत्ता 4थी आणि 7वीसाठी सामूहिक हा घटक आहे. आणि दिलेल्या संख्यांपासून जास्तीत जास्त संख्या कशा करायच्या आणि त्यांची बेरीज कशी करायची, हे पटकन कशी क्रिया करायचं, हे आपण आता अगदी सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत. आता पहिल्यांदा आपण 2 अंक दिले असता त्यापासून 2 अंकी किती संख्या जास्तीत जास्त बनवता येतील आणि त्यांची बेरीज पटकन कशी करता येईल ते आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी 4 व 7 हे 2 अंक आहेत. या 2 अंकापासून 2 अंकी जास्तीत जास्त किती संख्या बनवता येतील आणि त्यांची बेरीज किती येईल असे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे यांची बेरीज विचारली जाईल किंवा संख्या विचारली जातील. तर आता आपण 2 अंक आहे म्हणून आपण काय करणार, पहिल्यांदा 4 आणि 7 पासून 47 बनणार आणि दुसरी संख्या बनणार 74. यांची बेरीज केली तर 121 येते. आता 2 अंकी आहे मग ठीक आहे तुम्ही कराल, पण 3 अंकी 4 अंकी 5 अंकी संख्या जेव्हा दिल्या असतील त्यावेळी तुम्ही बेरीज करायला आणि त्या संख्या मांडायला वेळ जाणार आहे आणि तो वेळ जाऊ नये म्हणून आपण युक्ती पाहणार आहोत. आता याला सूत्र काय आहे, 2 संख्या आहेत म्हणून 1 गुणिले 2 करायचं, बरोबर 2 म्हणजे 2 संख्या तयार होतील. आता पुढचं संगणित बघा, 5, 3, 8 या अंकांपासून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या बनवता येतील, कारण दिलेले अंक 3 आहे आणि 3 अंकी संख्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि त्यांची बेरीज पण कशी करायची ते पण शिकायचं आहे. आता या सूत्राप्रमाणे 3 अंक आहेत म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3 यांचे गुणाकार केला तर 6 येतो, म्हणजे 6 संख्या बनवता येतील. आपण या संख्या मांडायच्या, मग त्यांची बेरीज करायची, यामध्ये आपला बराचसा वेळ जाईल आणि काही वेळा एखादी संख्या घाई गडबडीत चुकू शकते. मग बेरीज कशी करायची ते सांगतो तुम्हाला. 6 संख्या या 3 अंकांपासून होतात, म्हणजे याचा अर्थ 8 हा अंक एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी सुद्धा 2-2 वेळा येतो. 3 हा अंक एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी 2-2 वेळा येतो. 5 हा अंक तसाच 2-2 वेळा येतो. याचा अर्थ प्रत्येक अंक 2-2 वेळा येतो. मग यांची बेरीज करायची आणि त्याचा दुप्पट करायचं. 5 आणि 3 8 आणि 8 16 दोन्ही 32. 2 न का गुणलं तर प्रत्येक वेळी एक अंक 2 वेळा येतो. 8 2 वेळा आलं, 3 2 वेळा आलं, 5 2 वेळा आलं, म्हणून त्यांचा गुणाकार केला आणि 32 आला. आता बघा या ठिकाणी या संख्या लिहिल्यात असे कल्पना करा आपण, या 6 संख्या. तर या ठिकाणी 8 2 वेळा, 3 2 वेळा, 5 2 वेळा येणार, म्हणजे यांची बेरीज केली तर 32 येणार. 32 अशी 2 हाच्या आले 3, परत बेरीज केली तर 32च येणार आणि हाचा 3, 33 34 35 आलं, हाचा आला 3, परत बेरीज केली 32 येणार आणि हा हाचा 3 35, म्हणजे 3552 हे त्याचे उत्तर, म्हणजे एवढी त्याची बेरीज येईल. आता आणखी काही आपण उदाहरणे या प्रकारची पाहूया. आता 0 आल्यानंतर काय होते पाहूया. 3 अंकी संख्या आहेत, मग 3च अंक आहेत आणि 3 अंकी संख्या आपल्याला बनवायच्या आहेत. 5 0 4 या 3 अंकांपासून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या बनवता येतील आणि त्यांची बेरीज किती होईल. आता 3 अंक आहेत म्हणजे आता सूत्राप्रमाणे कसं येणार, 1 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 6, 3 2 6 1 6, म्हणजे 6 संख्या तयार होतील. पण 6 संख्या तयार होतील का, नाही होणार, कारण 6 संख्या जेव्हा तयार होतात याचा अर्थ एकक स्थानी 4 2 वेळा, 0 2 वेळा, 5 2 वेळा, त्याचप्रमाणे दशक आणि शतक, म्हणजे शतक स्थानी 0 2 वेळा येणार, त्यावेळी 2 अंकी संख्या तयार होणार, म्हणून त्या 2 संख्या आहेत त्या कमी होणार. म्हणजे याच्या 2, आता समजा तिन्ही संख्या आहेत तर शतक स्थानी 5 2 वेळा येणार, 0 2 वेळा येणार आणि 4 2 वेळा येणार. 6 संख्या झाल्या तर त्यातले 0चं 2 वजा करायचं, म्हणजे 6 वजा 2 4 संख्या तयार होतील. आता या 3 अंकी 4 संख्या तयार होतील, मग त्यांची बेरीज कशी करायची, तर या अंकांची बेरीज करायची. 5 आणि 4 9 अधिक 0 बरोबर 0 आलं, 9 2 18 बेरीज झाली. मग आता या ठिकाणी मांडलं
यांची बेरीज केली 1808, हातचा आला 1, 1808 आणि 1 19, 19 अशी 9, 18 बेरीज आली आणि 1 19 म्हणजे 1998 बेरीज आली. आता पुढे पहा 4 अंकी संख्या आहेत म्हणजे 4 अंक आहेत, तर 4 अंकी संख्या कशा बनवायच्या आणि त्याची बेरीज पटकन कशी करायची ते आपण पाहूया. 4 7 3 9 या अंकांपासून म्हणजे या 4 अंकांपासून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या बनवता येतील. आता जे सूत्र आपण इथं वापरलं तेच इथंही वापरायचं. 4 अंक आहेत म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4, 4 त्रिकम 12 2 24 1 24 म्हणजे 24 संख्या तयार होतील. याचा अर्थ प्रत्येक संख्या यातली एकक दशक शतक आणि सहस्र स्थानी 24/4 एकूण 4 संख्या आहेत म्हणजे 6, म्हणजे प्रत्येक संख्या प्रत्येक स्थानी 6 वेळा येणार. याचाच अर्थ यांची बेरीज करायची म्हणजे त्यांची बेरीज कशी करायची बघा. आता या अंकांची बेरीज करूया. 4 + 7 + 3 + 9 3 12 आणि 10 22 23 बेरीज झाली. प्रत्येक अंक एकक स्थानी 6 वेळा येणार म्हणून गुणिले 6 23 6 138 एकक स्थानीची बेरीज अंकांची बेरीज येईल. या ठिकाणी आपण बेरीज केली 138 अशी 8, हाचा आले 13. परत आता दशक स्थानची बेरीज करायची 138 आणि 13 151 आली. मग 51 अशी 1 लिहिलं, हाचा आला 15 म्हणजे 138 आणि 15 यांची बेरीज 153 येईल म्हणजे 15,318 ही बेरीज या 4 अंकांपासून झालेल्या 24 संख्यांची येईल. म्हणजे 24 संख्या आपण मांडून हे उत्तर काढू शकत नाही. हे काही क्षणात आपण म्हणजे 10 सेकंदात कोणतंही उत्तर आपल्याला काढता येतं. आता 4 अंकी संख्या आहेत पण त्यामध्ये एक 0 आहे. त्यांच्यापासून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील आणि त्यांची बेरीज किती येईल ते आपण पाहायचं आहे. आता एकूण संख्या 4 आहेत म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 यांचा गुणाकार केला 24 संख्या तयार होतील. याचा अर्थ प्रत्येक संख्या एकक दशक शतक आणि सहस्र स्थानी 6 वेळा येणार कारण 24 या 4 संख्या बरोबर 6 म्हणजे प्रत्येक संख्या 0 ही सहस्र स्थानी 6 वेळा येणार म्हणून ते वजा होणार त्या संख्या कारण सहस्र स्थानी 0 आल्यामुळे 3 अंकी त्या संख्या तयार होणार. मग त्या 6 संख्या वजा केल्यानंतर 18 संख्या शिल्लक राहिल्या. या 18 संख्या 4 अंकी तयार होतील. आता त्यांची बेरीज किती येईल ते पाहूया. आता या अंकांची बेरीज करायची 5 ने अधिक 0 अधिक 3 अधिक 4 3 7 ने 5 12 12 गुणिले 6 करायचं कारण प्रत्येक संख्या 6 वेळा आलेली आहे म्हणून मग 6 बरोबर 72 आली बेरीज. आता या 18 संख्या एका पाठोपाठ आपण लिहिल्या तर काय होईल प्रत्येक ठिकाणी वरून खाली बेरीज केली तर 72च येईल म्हणून 72 अशी 2 हाच्या आले 7 परत 72 आणि 7 79 हाच्या आले 7 परत 72 आणि 7 79 हाच्या आले 7 आणि 72 आणि 7 79 अशा प्रकारे 79,992 हे त्याचे काय येईल उत्तर येईल. आता आपण पुढे पाहूया 5 3 6 2 1 या संख्या आहेत आणि या संख्यांच्या अंकांपासून 5 अंकी जास्तीत जास्त किती संख्या बनवता येतील आणि त्यांची बेरीज किती येईल. आता या 5 संख्या आहेत म्हणून या 5 संख्यांची बेरीज किती येईल 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 120 बेरीज येईल म्हणजे प्रत्येक संख्या ही 120 आहे बेरीज आली. याचा अर्थ 5 संख्या आहेत ह्या 120 बेरीज आहे म्हणजे प्रत्येक संख्या ही 6 वेळा येणार 6 6 6 6 24 पंचा 120 एकक स्थानी 6 वेळा दशक स्थानी 6 वेळा असं प्रत्येक स्थानी 6 वेळा येणार म्हणून यांच्या बेरजेला एकूण बेरीज काढायच्या ती कशी येणार बघा 4 ने 3 या अंकांची बेरीज 4 आणि 3 7 ने 6 13 14 16 आली 16 गुणिले 24
16 गुणिले 24 बरोबर 384 बेरीज आली. म्हणजे प्रत्येक अंकांची अशी बेरीज केल्यावरून खाली बेरीज आल्यानंतर 384 प्रत्येक वेळा येणार. मग आता टोटल या 5 अंकांपासून 120 संख्या होतात, त्यांची बेरीज किती येईल ते काढायचं आपण. आता या ठिकाणी 384 आलं. 384 4 ह्याचे आले 38. 38 अधिक परत आता दुसऱ्यांदा दशक स्थानी 38 अधिक 384 बरोबर 422 आलं. 422 अशी 2 ह्याचा आला 42. आता परत शतक स्थानी 384 अधिक किती आलं, आता 42 ह्याचा आला आहे म्हणून त्यामध्ये 38 मिळवायचं नाही तर 42 मिळवायचं. म्हणजे किती येणार, 426 येईल. मग 426 अशी 6 ह्याच्या आले परत 42 आणि पुन्हा आणि 384 मधून काय करायचं, 42 ह्याचा मिळवायचा. म्हणजे किती आलं परत 426 आलं. 426 6 आले 42 आणि शेवटला मग दशसहस्रस्थानी 384 अधिक 42 बरोबर 426. म्हणजे 42,66,624 हे त्याचे उत्तर असेल. अशाच पद्धतीने तुम्ही जर या ठिकाणी 0 अंक असेल तर ते तुम्ही करू शकता. म्हणजे या ठिकाणी 5 अंक आहेत, म्हणजे यांची बेरीज करायची 120 येईल. प्रत्येक संख्यांपासून 24 संख्या होणार. म्हणजे यातल्या 24 संख्या वजा होणार. यातल्या 24 संख्या वजा केल्यानंतर 100 कितीवर राहिला, 120 वजा 24 बरोबर 96 संख्या तयार होतील. जर 5 अंक असतील आणि त्यामध्ये 0 असतील तर. मग त्या पद्धतीनं तुम्ही हे पुढं करत जायचं. जसं 4 अंकी आपण केलं तसंच 5 अंकी करायचं. 0 असेल तर ते तुम्ही करूच शकता. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्ही लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढच्या वेळी नक्की या.